डाळीचं पीठ स्वतः करून हे वडे इथं सोडले जातात. जे काही भाविक लांब वगैरे येतात त्यांना सगळ्यांना खाता येईल असा रेट तुम्ही ठेवलाय. हा, सर्वसामान्यांसाठी रेट परवडला पाहिजे. आपण रेसिपी बघितली आणि आता वडा पण टेस्ट करून बघणार आहे. इथं आतमध्ये मसाला तुम्ही बघू शकता. मित्रांनो, साधारण एक 5 प्रकारचे मसाले यामध्ये वापरले जातात. तर मित्रांनो नमस्कार. आता आपण आलोय नरसोबावाडीमध्ये आणि माझ्या मागे तुम्ही जी मुख्य कमान बघताय ती मुख्य कमान क्रॉस करून आल्यानंतर गुरुदत्त मसाले वडा म्हणून एक स्पॉट आहे आणि इथं खूप छान पद्धतीनं मसाले वडा मिळतो आणि गेले 13 वर्ष इथं हे दादा मसाले वडा बनवत आहेत आणि इथं खूप छान पद्धतीनं मसाले वडा तसेच नाश्त्याचे बरेच पदार्थ मिळतात. सकाळच्या सत्रामध्ये जर आला असाल तर पोहे आणि उपीट खायला इथं विसरू नका. इथं मित्रांनो खूप छान पद्धतीनं मसाले वडा केला जातो. तर मसाले वडा इथला खूपच फेमस आहे. त्याची रेसिपी आता आपण बघणार आहोत आणि दादांची गप्पा मारणार आहोत. आलेल्या कस्टमरची देखील गप्पा मारणार आहोत. चला जरा बसा की उघड हाय, गर्दी म्हणाला तर दिसायला राहुल बस इथं. अरे 2 मिनिटं बस की. दादा नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सांगा. राजेंद्र अप्पासो भोई. आणि आपला वडापावचा व्यवसाय कधी तुम्ही सुरू केला ते पण जरा आम्हाला सांगा. 15 वर्ष झाली. 15 वर्ष झाली. आपल्याकडे काय काय फेमस आहे? माझ्याकडे स्पेशल मसाले वडा असतो. ओके, मसाले वडा फेमस आहे. आणि आता आपला पत्ता कसा सांगायचा? पत्ता इथं कमानीजवळ दर्शनी कमानीजवळ मालबा पाटील मठ आहे पाठीमाग. नृसिंहवाडी जी कमान आहे आपल्याला हा गुरुदत्त स्पेशल मसाले वडा पाहायला मिळेल. आणि दादांचा आता आपण इंटरव्ह्यू घेतोय आणि दादांची माहिती देखील घेतोय. दादा काय करतोय आता आपण? आता हा मसाले वड्याचं चालू आहे. बरं, हे पीठ कसलं काय काय घेतलंय? हे प्युअर चणा डाळीचं बेसन आहे. चणा डाळीचं पीठ घेतलंय. हा, हे काय दळून आणता पीठ? आम्ही दळून आणतो. दळून आणता, तयार घेत नाही आम्ही डाळ घेऊन प्युअर दळून आणतो. डाळीचा पिठाचा कलर पण एकदम स्पेशल वाटतोय. हो, घरीच गिरणी वगैरे आहे की कसं? नाही, बाहेरून दळूनच आणतो आम्ही. बाहेरनं दळून आणता? डायरेक्ट 50 किलो पोतं घेऊन दळून आणतो. 50 किलोचं पोतं आणता. हे पिठामध्ये काय काय केलं जर सांगायचं? काय फक्त सोडा आणि मीठ, बाकी काही नसतं. सोडा आणि मीठ, त्याच्याशिवाय दुसरं काही नाही? दुसरं काही नसतं. थोडंसं आता पाणी ऍड करायचं आहे. ते कसं घट्ट ठेवताय पातळ ठेवताय? नाही, जरा पातळ नॉर्मल मध्येच. नॉर्मल मध्ये. हा, जास्त पातळ पण नाही, घट्ट पण नाही. आता 13 वर्ष झालं तुम्ही या ठिकाणीच आहे? हा, या ठिकाणी आम्ही गावात होतो पहिला एसटी स्टँडच्या पाठीमागे. आता इथं नवीन चालू करून 1.5 वर्ष झालं. आपल्याकडे हॉटेलवर कुठले कुठले पदार्थ मिळतात? माझ्याकडे सकाळी उपमा पोहे, पोहे, मिसळ, पुरी भाजी, वडा सांबर, बटाटे वडा असतो, कटवडा, ब्रेड पॅटीस, मिरची भजी, कांदा भजी. आलेल्या भाविकांसाठी तुम्ही सगळा नाश्ता ठेवलेला? सगळा नाश्ता पूर्ण असतो. सकाळी जर लवकर आले तर इथं कमानीच्या शेजारीच नाश्ता करायला मिळेल? कमानी शेजारीच गाडी पार्क केला की नाश्ता करायला यायची. इथं कमानीतच आहे? कमानीतच प्रॉपर पत्ता हाच. मित्रांनो, हॉटेलवरती चहा पोहे आणि उपीटापासून चहा पोहे उपमा वगैरे सकाळच्या सत्राला असतं आणि दुपारी हा मसाला वडा मिळतो. दुपारी हा स्पेशल मसाले वडा असतो. दुपारी 2 नंतर संध्याकाळी 8 वाजेपर्यंत. सकाळी मिळणार नाही ना मसाला वडा? सकाळी नसतोय सर, ते फक्त नुसता ऑर्डर असेल तर ऑर्डर नुसार देतो आम्ही. मसाले वड्यासाठी किती वाजता यायला लागेल मग? हे आता 2 नंतर चालू होतोय. 2 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत असतो आमच्याकडे. मित्रांनो, स्पेशल नरसोबावाडीचा आपण मसाले वडा बघतोय आणि आता हे पीठ मळून तयार आहे. जरा खूप छान पद्धतीने आता हे मळून घेतलंय आणि यामध्ये फक्त मीठ आणि सोडा टाकलाय, कुठलाही मसाला त्यामध्ये नाहीये. आणि इथं बऱ्यापैकी तेल आता हे गरम झालेलं आहे. हे वडे सोडले जातील. जरा मसाला जरा दादा दाखवा. हो, दे ना. जरा मसाला आम्हाला दाखवा. हो, हा मसाला आहे. हा मसाला आता तयार केलेला आहे. मसाला तयार केलाय. काय काय असेल मसाला कसा तयार करताय? मसाला 5 नमुन्याचं पीठ असतं. 5 नमुन्याचं पीठ? शेंगदाणा, खोबरं, कोथिंबीर, तीळ, ओके, हे सगळं घालून तयार केलेलं असतं. 5 प्रकारचे मसाले यामध्ये आहेत. डाळी आहेत. 5 प्रकारच्या डाळी बनवलेल्या. हे बाकी कुठं मसाला वडा मिळत नाही, फक्त तुमच्या वाडी आणि कुरुंदवाडामध्येच मिळतो? वाडीचं स्पेशल आमच्याकडे. माझ्या मते कोल्हापुरात पण कुठे मिळत नाही? कोल्हापूर नाही, बाकी सगळीकडे बटाटे वडे मिळणार. मसाला वडा फक्त माझ्याकडे यायला लागते. काय सांगलीमध्ये पण नाही आहे स्पेशल मसाले वडा? जर मित्रांनो अगदी नरसोबावाडीमध्ये आलात आणि कमानीच्या वेळेत जर आलात तर हा मसाले वडा खायला विसरू नका. हे 5 मसाले घालून अशा पद्धतीनं मसाला केला जातो. टिक्की तयार केलं जातं आणि छान पद्धतीनं केल्यानंतर तिथं मसाले वडे सोडले जाते. एका वेळी किती वडे सोडतात दादा? एका वेळ काय 30-40 सोडतो. अगदी 30-40 सोडू शकतो? 2 मिनिटं स्टॉप करा.
तर दादा मसाले वडे सुरुवात कशी झाली जरा सांगा आम्हाला तुमच्या. मसाला वडी सुरुवात कुरुंदवाडापासून झाली आहे. बर. ते इथं आता वाडीत कुठं मिळत नव्हतं, ते वाडीत चालू केलं. तर सुरुवात मात्र कुरुंदवाड मध्ये झाली. कुरुंदवाडामधून झाली. ओके. तर गरमागरम वडे मित्रांनो बघू शकता तुम्ही इथं समोर सोडले जातात मसाले वडे. तर बटाटे वड्यापेक्षा जरा अवघड आहे ही प्रोसेस. प्रोसेस अवघड आहे, पण गिरायकाला टेस्ट पाहिजे आता, म्हणून टेस्ट साठी हे बनवलं जातं. हो, कारण 5 मसाले वेगवेगळे घालून हा. ते भाजी करायची म्हणजे अवघड आहे काम. गिरायकाच्या टेस्ट साठी खास करतात. ओके ओके. आता पुणे मुंबईचे वगैरे आलेले लोक खाऊन जातात का इथे? हो येतात. काय म्हणतात? काय म्हणतात, क्वालिटी बेस्ट आहे तर परत यायला लागते म्हणतात. परत यायला लागते. बरोबर. तर मित्रांनो समोर बघू शकता वडे आता सोडले जातात बरोबर. आणि गर्दी तर तुम्ही चेक करू शकता. दुपारची वेळ झाली आणि गर्दी आता वडे खायला यायला लागले. तर इथं छानपैकी हे गरमागरम वडे जे आहेत ते सोडले जातात. एका वेळी कढईमध्ये किती बसतात वडे? एका वेळा मस्त 40 बसतात, पण आम्ही तेवढं काढत नाही. प्रत्येक गिरायकाला गरम मिळाला पाहिजे. गरमच मिळाला पाहिजे. हा, म्हणून 10-15, 10-15, 15-20 एवढंच लेवल असतं. बर बर. एवढं शक्यतो प्रत्येक गिरायकाला गरम मिळायला पाहिजे. बरोबर बरोबर. गरमागरम जर खाल तर जरा बेस्ट वाटतं, म्हणून आम्ही गरमागरम शक्यतो द्यायची व्यवस्था करतो. बरोबर बरोबर. त्यामुळे गरमागरमच काढले जातात. हा, एकदम तेवढंच 20-20 सोडले जातात. गरमागरम प्रत्येक गिरायकाला मिळायला पाहिजे. हो. मित्रांनो तेल देखील बघू शकतो मी, छान क्वालिटीचं तेल आहे. आणि इथं आलेल्या बऱ्याच ग्राहकांना इथला मसाले वडाच आवडतो, त्यामुळे हे मसाले वडे दादा करतात. 5 ते 7 मिनिटं. 5 ते 7 मिनिटं लागतात. मित्रांनो इथला मसाले वडा फेमस आहे आणि तुम्ही बघू शकता इथं आता छान पद्धतीनं ही मसाले वड्याची रेसिपी आपण बघितली. आणि ते गरमागरम वडे आता गोल्डन कलर झाल्यानंतर एका वेगळ्या भांड्यामध्ये काढले जाते. मित्रांनो नृसिंहवाडीच्या मुख्य कमानीमध्ये आत आल्यानंतर अगदी उजव्या हाताला आपल्याला गुरुदत्त नाश्ता सेंटरचा बोर्ड दिसतो. इथंच आपल्याला हा मसाले वडा मिळतो मित्रांनो. दादा मसाले वड्याचा रेट जरा आम्हाला सांगा जरा कसं असतं. मसाले वडा फक्त 20 रुपयाचा रेट आहे. 20 रुपये फक्त. हा, वडा पाव, मिरची, कांदा, ब्रेड सगळं 20 रुपयात. ओके. 10 वर्ष झालं एकच रेट आहे माझ्याकडे. 10 वर्ष झालं एकच रेट आहे. एकच रेट आहे, रेट बदलत नाही, साईज पण बदलत नाही. सकाळी नाश्त्याच्या पदार्थांचा पण रेट जरा सांगून टाका, कारण लहान लोकांना. पोहे घ्या, उपमा घ्या, 20 रुपये मध्ये असते माझ्याकडे. फक्त 20 रुपये मध्ये फक्त 20 रुपये मध्ये पोहे घ्या, उपमा घ्या, वडा घ्या, कुठलाही बटाटे वडा घ्या, मसाले वडा घ्या, 20 रुपये मध्ये. कुठलाही पदार्थ घ्या 20 रुपये मध्ये. शक्यतो मिनिमम सर्वसामान्य लोकांसाठी पोराला पाहिजे. बरोबर. जे काही भाविक लांब वगैरे येतात त्यांना सगळ्यांना येईल असा रेट तुम्ही ठेवलाय. हा, सर्वसामान्यांसाठी रेट परवडला पाहिजे. बरोबर. का तर आमच्याकडे आम्ही वैयक्तिक सगळं घरनं करतो. बर. घरचे जास्त आम्ही आहोत, कामगार वर्ग जास्त नाही आमच्याकडे. बर बर. त्याच्या हा मित्रांनो खूप छान असा हा गोल्डन कलर आलाय, बघू शकता तुम्ही वड्यांना. अगदी खूपच कमी ठिकाणी असा कलर मित्रांनो वड्यांना बघितला मी. दादांनी डाळीचं पीठ जे आहे ते अगदी व्यवस्थित वापरलेलं आहे, त्यामुळे हा असा गोल्डन कलर त्या वड्यांना येतोय. डाळीचं पीठ स्वतः करून हे वडे इथं सोडले जातात. कुठे काढणार आहे? मित्रांनो तुम्ही कलर चेक करू शकता. आणि वडे आताच काढलेत पण तेलकटपणा कुठे जाणवत नाहीये. तर गरमागरम मित्रांनो मसाले वडे, नरसोबावाडीचे प्रसिद्ध मसाले वडे इथं तयार आहेत. बघू शकता मित्रांनो खूप छान पद्धतीनं हे आता वडे तयार आहेत. आणि इथं प्लेटा मित्रांनो भरल्या जातात. अशा पद्धतीनं मसाले वडा दिला जातो. मसाले वड्याच्या प्लेटचा रेट 20 रुपये आहे. फक्त 20 रुपये. वडा पाव, मिरची, कांदा सगळं मिळणार 20 रुपये मध्ये फक्त. ओके. द्या घ्या खावा पण जा. बोला पहिला नाव सांगा आणि इथं कधीपासून येत आहे, काय घेत आहे सांगा. मी वाडीत माझं नाव संजय पप्पा चव्हाण. ओके. मी दत्तराज संस्थेला एजंटचे काम करतो. बर. त्यांना अर्थसहाय्य देखील आमच्या संस्थेमार्फतच मिळाले. बर बर. वडा कसा वाटला जरा सांगा आम्हाला. वडा आमचा एक नंबरचा वडा मिळतोय. बर. आसपासच्या खेड्यातील लोक सगळे इथं वडा खाण्यासाठी संध्याकाळकडून गर्दी होते. बर बर.
आसपासच्या गावातील लोक सगळे येतात. भाविक बिविक सर्व काही येतात ते. बरं. वडा कसा वाटते तुम्हाला आणि वडा काय हा- त्याचं वैशिष्ट्य काय सांगाल? वैशिष्ट्य म्हणजे स्वादिष्ट वडा हे आहे. हा. त्यामुळं लोक येऊन घेऊन जातात पार्सल, मीटिंग वगैरे संस्था बँका काय असेल ते मीटिंग साठी देखील ते घेऊन जातात. तुमची संस्था पण मीटिंग साठी घेऊन सगळे- जाते सगळे- parcel? सर्व. ओके थँक्यू. ओके. तुमचं नाव सांगा आणि इथं हॉटेलला कधीपासून येत आहे, काय घेताय जरा सांगा. माझं नाव अवधूत. मी पहिल्याच वेळी इथं आलोय. मला ऐकून माहित होतं फक्त हा वडा चांगला. आपलं गाव कुठलं? इस्लाम. इस्लामपूर. हा. ओके, म्हणजे दर्शनासाठी आला होता. हो. ते आता शोधत आम्ही इथं आलोय. बरं. वड्याची क्वालिटी उठते नाही. आपल्या भागामध्ये मसाले वडा वगैरे मिळतो का? नाही, मी पहिल्यांदाच खातोय. बरं, कसा वाटला तुम्हाला? ओके. आपल्या गावातल्या लोकांना काय सांगाल मग तुम्ही? इकडे गेला तर या ठिकाणी जावा. कमानी हा. चांदी जवळच आहे वडा. वाडीला जर आला तर इथं मसाले वडा नक्की टेस्ट करा. हो, नक्की. ओके. दादा आपलं नाव सांगा. माझं नाव सत्यविजय सत्यजित सोमन. ओके. इथं वडापावसाठी कधीपासून येत आहे आणि वड्याबद्दल वैशिष्ट्य काय आहे सांगा जरा मला. वडापावसाठी भरपूर वर्ष म्हणजे जेव्हापासून खाली गावामध्ये जेव्हा गाडा हा. होता, ते जे नाश्ता सेंटर जेव्हा खाली होतं तेव्हापासून आम्ही येतो इथे. म्हणजे 12-13 या- वर्षापासून तुम्ही हा, येताय. या गावातच आहे नरसोबावाडीत. कसा वाटतो वडा एक नंबर आहे. क्वालिटी पण वड्याची चांगली आहे. हा. आणि वडा वाडीत फक्त त्यांच्या गुरुदत्त नाश्ता सेंटर मध्ये हा मिळतो. मसाले वडा फक्त इथं मसाले वडा फक्त इथंच मिळतो, नाहीतर मग कुरुंदवाडात मिळतोय. पण कुरुंदवाडात शक्यतो बऱ्यापैकी कुरुंदवाडातले सुद्धा इथंच येतात. ओके. आपलं नाव सांगा आणि कुठून आला सांगा वडा सचिन खाण्यासाठी. वसंतराव बनसोडे, राहणार कुरुंदवाड. कुरुंदवाड मधले. हा. ओके. वडा कसा वाटला तुम्हाला आणि इथं हा. कधीपासून येता तुम्ही? मी काय इथं काय माहिती म्हणजे आठवड्यात जायचो कुरुंदवाडात आलो. कुरुंदवाडातून इथं वडा खाण्यासाठी स्पेशल येतात. ओके. वड्याचं वैशिष्ट्य काय आहे? वडा म्हणजे हा मसाला वडा. बटाटा वडा कुठे पण मिळतो. बरोबर. मसाला वडा कुरुंदवाड आणि वाडीला, बाकी कुठे मिळणार नाही. बरं. आणि गरमागरम असतो. कधी आला तरी गरमागरम इथं वडा हा, गरमागरम मिळतो. तर मित्रांनो इथं गरमागरम वडे आपल्या समोर आता तयार आहेत आणि आता आपण वडे टेस्ट करणार आहोत. मित्रांनो नमस्कार. आता आपण नरसोबावाडीला गुरुदत्त वडापाव सेंटर वरती आलोय. इथं मित्रांनो मसाले वडा मिळतो. आताच आपण रेसिपी बघितली आणि आता वडा पण टेस्ट करून बघणार आहे. इथं आतमध्ये मसाला तुम्ही बघू शकता. तर ह्या अशा पद्धतीनं हा मसाले वडा इथं मिळतो. मित्रांनो साधारण एक 5 प्रकारचे मसाले यामध्ये वापरले जातात. या प्लेटला आपल्याला पाव दिला जातो, पेटी पाव. हा समोर बघू शकता तुम्ही, पेटी पाव आहे तो मसाले वडा, कांदा आणि मिरची दिली जाते. तर ह्या प्लेटचा मित्रांनो रेट आहे 20 रुपये. इथं कुठलाही पदार्थ घ्या मित्रांनो 20 रुपये मिळतो. जसं की वडा असू दे, भजी असू दे किंवा पोहे, उपीट काही घेतलं तरी त्याचा रेट 20 रुपये आहे. दादांना मगाशी आपण इंटरव्ह्यू घेताना म्हणाले की सामान्य लोकांना परवडेल अशा पद्धतीने हे रेट ठेवलेले आहेत. तर अगदी खरं आहे. भाविक लांबून येत असतात आणि सगळ्यांना परवडेल अशा पद्धतीने 20 रुपयाचा रेट ठेवलेला आहे. आणि तो वडा आपण आता टेस्ट करून बघूया. मसाले वडा आता टेस्ट करूया आपण. वा, अतिशय जबरदस्त मित्रांनो. दादांनी जसं म्हणाले की 5 प्रकारचे मसाले वापरले, तर त्या सगळ्या मसाल्यांचा फ्लेवर खूप छान पद्धतीने येतोय. मसाला कुठेही तिखट नाहीये मित्रांनो, त्यामुळं लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणी इथं हे वडे टेस्ट करू शकतं. स्पेशली गरमागरम असल्यामुळं वड्याला टेस्ट जबरदस्त आहे. आता आपण पावासोबत मसाले वडा टेस्ट करून बघायचा. मित्रांनो वरचं जे आवरण आहे ते अतिशय क्रंची आहे आणि शिवाय आपला मसाला जो आहे तो आताच वडे काढल्यामुळे गरमागरम आहे आणि दिवस आहेत थंडीचे, त्यामुळे या थंडीच्या दिवसामध्ये गरमागरम असा मसाला वडा मिळाला तर अजून काय पाहिजे नाही का. तर जेव्हा तुम्ही इथं नरसोबावाडीला याल तेव्हा गुरुदत्त वडा टेस्ट करायला विसरू नका. अतिशय जबरदस्त मित्रांनो. आणि सकाळच्या स्तरामध्ये जर आलात तर सगळ्या प्रकारचा नाश्त्याचे पदार्थ म्हणजे पोहे, उपमा, चहा तुम्हाला इथंच मिळतील आणि सगळ्या पदार्थांचे रेट आहेत ते 20 रुपये आहेत. आता मित्रांनो दत्त जयंती जवळ येते आणि दत्त जयंतीला तुम्ही आलात की ही जी मुख्य कमान दिसते, कमान दाखव, तर ह्या मुख्य कमानीपासून एंट्री केल्यानंतर उजव्या हातालाच हा वडापाव सेंटर आहे जिथं मी उभारलोय. इथं गुरुदत्त नाश्ता सेंटर म्हणून आहे. तर इथं या तुम्ही आणि ह्या नरसोबावाडीला आल्यानंतर कमानीमध्ये एंट्री केल्यानंतर उजव्या हातालाच हा नाश्ता सेंटर आहे. या आणि सगळे पदार्थ टेस्ट करायला विसरू नका.
अतिशय जबरदस्त मित्रांनो. तर मित्रांनो भेटूयात असंच एका सुंदर व्हिडिओ मध्ये आणि सुंदर रेसिपी सोबत. तोपर्यंत राम राम.